आता वनीकरणावाले ते वैद आहेत, वैदाकून असे इथं आणले, वैदाकून वाघरी इथं आणले आणि तो काय गांजा आहे का काय आहे ते आम्हाला काही माहिती नाही. ते इथं आणून ठेवले अण्णा. मी वनीकरणाला मी आले त्यामुळे साहेबांनी सांगितलं तुमच्या घरी पंचनामा चालू आहे. आम्ही सिटी मी त्यांना एवढं वनीकरणाला म्हणलं वनी साहेब तुम्ही हे आणलेत पण माझ्या सध्या आमच्या दिराच्या घराला कॅमेरे आहे सर. मी वनीकरणाच्या साहेबाला वनीकरण साहेबांनी मला काय म्हणले बाई तुझा तर धीर जेलमध्ये गेला तुझे नवरे तर गेले पण तुला राहायचं का लेकरं सांभाळायचे का नाही तर तुला बी मी जेलमध्ये टाकली. म्हणून सर ते घर पाडलं त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांना विचार केला त्यांनी कॅमेऱ्यामध्ये शूट झाले म्हणून ते वनीकरच्या लोकांनी काय केलं त्यांच्या डोक्यात आले सर. वनीकर असं बघितलं म्हणले कॅमेरा असे हे पत्रकार साहेब आले ते घर पाडताना आपल्याला दिसत होते. त्यावेळेस साहेब ते कॅमेरे असे हलून तुडीत होते ना. ते साहेब म्हणत होते पत्रकार साहेब की ते हो कॅमेरे नका असं बोलत होते काहीतरी. त्या साहेबांनी म्हणले अरे इकडे उभा इकडं सर. त्यांनी ते सगळं आमच्या घरातलं ते कॅमेरे गिमेरे सारे त्यांनी नष्ट पुरावे करून टाकले आणि आमची एवढीच विनंती. मग एवढं काय हत्या केलं होतं आम्ही. हे सगळ्या भारताचे लोक काय गुन्हा करीत नाही का कुणावर कोणत्या माणसापासून आम्ही इथं कुणावर इथं केशी होत नाहीत का. आमच्या गावाल्याचं आमचे भांडणं होते. वनीकरणाचं आम्ही काय केलं वनीकरणावाल्याचं आम्ही काय केलं गावाल्याचा संबंध आमचे भांडणं आहेत हे सगळ्या दुनियालाच माहिती आहे. त्यांनी असं हेडो पाठवले झेरॉक्स आम्हाला टार्गेटमध्ये काहीतरी असं काय अण्णा करतात असं करतात म्हणून आम्हाला गरिबामध्ये राजकारणामध्ये असं करायचं त्यांनी असं केलं. पण वनीकरणावाल्याचं हे काय संबंध होते घरं पाडायचे हे घराला येऊन जाळायचे लेकरला मारायचे कागदपत्र जाळायचे कोंबड्या मारायचे हे काय अन्य एवढा अन्य ते काय शासन ठरवीन ते करेल. आम्ही आम्हाला काहीतरी आधार द्यावा घर द्यावा आम्हाला पण न्याय भेटावा. 100 वर्षापासून आम्ही राहत होतो असे नष्ट पुरावा करायचे. हाणामारीचा गुन्हा फार काय हाणामारीचा काय ह्याच्यात खंड न्यायात का ह्याच्यात मोठा भ्रष्टाचार झालाय का काय झालंय किरकोळ भांडणावर विनाकारण वन विभागाने घर पाडण्याचा अधिकार बरं गेल्या अनेक वर्षापासून 40-50 वर्षापासून येत पक्के घर बांधले काय सेल करायचं त्याला बॅन करायचं डायरेक्ट पाडायचं. आमच्यापाशी गडी माणसं आता बरं राहायचं. आता पहिले इथं आले दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे दोघं जण पहिल्यापासून कहाणी बोलायचं. अण्णा डुकरं त्रास देतात म्हणून मुलीला ते घेऊन गेले या म्हणून लावा तुमचा धंदा आहे बाबा आम्हाला भूक खूप त्रास देते ते घेऊन गेले. लेकरांनी तिथं फाशी लावले अण्णा. लेकरांनी फाशी लावल्याच्या नंतर सकाळी लेकरं फाशी काढायला गेले. फाशी काढायला गेल्यानंतर अण्णा ती माझी पुतणी बसलेली होती. भाव फाशी काढत होता एक माझा मुलगा आणि याचा मुलगा फाशी काढत होता. सत्य परिस्थिती सांगायची. फाशी काढल्यानंतर ती मुलगी एका कोपऱ्याला बसली याच्या हातात खोरं होतं महेश ढाकण्याच्या हातात खोरं होतं. मुलीच्या तोंडाला पाडून तिने कपडे फाडून खड्ड्यात पाडलं मुलीला. मुलगी ते पण आहे या पार पण दाखल केला आहे. पण अण्णा त्यांनी मुलीला छेडछाड केली मारलं तिथं मारलं. तेव्हा दिलीप ढाकणे वरडत आला महेश काय झालं बहिणीसाठी माझ्या मुलांनी त्याला हाणलं. महेश ढाकण्याला हाणलं माझ्या बहिणीला काय छेड करतो म्हणून त्याला हाणला. दिलीप ढाकणे आल्यानंतर त्याच्या बी तोंडाला मुलाने हाणलं. दिलीप ढाकण्याने मुलाला तलवार टाकली डोक्यात. मुलगा बेसुद्धा पडलेला होता. तिथून मुलाला पण पडला मार लागला. दिलीप ढाकण्याला पण तोंडाला मुलांनी मारलेलं आहे हे सत्यच आहे. आणि जे घटना झाली त्यानंतर आम्हाला इथं घरी असताना मुलांचा फोन आला की मारून टाकला आम्हाला बी मारलं. आम्ही आई मुलगी आडायला लागली आई भावाला पण तलवार टाकली मला असं महेश ढाकणे मला मारित होता मला धरून पाडलं खड्ड्यात आई म्हणून भावाने त्याला पण मारलं. अण्णा इथून आम्ही सगळेजण धावत पळत गेलो. सगळे धावत पळत गेल्याच्या नंतर सतीश पण आला तिथं. गावाले बावीच्या लोकांनी बी खरंच सांगा गावातल्या लोकांनी सतीश आल्याच्या नंतर आमच्या मुलाकडे सुद्धा बघितलं नाही. पण पहिला ढाकण्या कंपनीला उचलून त्याच्या गाडीत टाकून ढाकण्याच्या दवाखान्यात घेऊन आला. आम्ही फिरत दाखल करायच्या नंतर सतीश तिथं आला म्हणला गावाल्यावर दाखल केस करायची नाही काय नाही तुमचं तुम्ही शांत बसा. आम्हाला हाकलून आणला अण्णा साहेबांनी पण घेतली त्यांची फिरत पण आम्हाला हाकलून आणलं. आणि ते काय म्हणलं गावाल्यावर केस अजिबात नाही करायचे असे विचार घालायचे तुम्ही काम करायचे नाही. अण्णा हे सत्य गावाल्याने पण सांगा कुणी पण सगळ्या गावाने सगळ्यांनी हे सत्यच परिस्थिती आहे अण्णा. आता ते घरचं आता गुन्हा आमचा बी झालता त्यांचा बी झालता व्यापार झालेले आहेत ते सत्यच आहे. पण घर पाळण्याचं आम्हाला 20-25 जण रातच्या येऊन मुलींना मारायचं अण्णा. हे बघा हे लेकरं कसे करून टाकले. ती पोरगी तापीला आले या बाईच्या डोक्यावर त्या पोरीला सगळे फोटो तुमचे पण होते शिवाजी महाराजांचे फोटो घरात होते सगळे
एका मिनिटात अख्खं त्यांचा संसार उद्ध्वस्त केला. हे कुणी अधिकारी सगळे देवाचे वगैरे सगळे फोटो जाऊन टाकले. बरं आता जागाच नाही, कुणी आम्हाला प्लॉट बी देत नाही, कुणी घर एखाद्या आता तुम्ही प्लॉटिंग टाका आम्हाला फार त्याला प्लॉट देते बघा. मग जायचं कुठं, राहायचं कुठं? काय करायला प्लॉट देत नाहीत, वाटल्याला देत नाहीत, हिलाला देत नाहीत, कुणाला प्लॉट देत नाहीत, मग जायचं कुठं आम्ही? पारधी म्हणलं की डायरेक्ट प्लॉट नको म्हणजे. सतीश भोसलेला न्याय भेटलाच पाहिजे. काय माहिती वनीकरणवाल्याने त्याला सोय येऊन द्यायला पाहिजे होतं बाहेर. त्याचा रोल असा आहे की संबंधित व्यक्तीनंतर वर्ग. आता ते आपल्याला करावं लागेल प्रत्येक ठिकाणी, मार्गाव असो, अनेक ठिकाणी असो, वन विभाग आदी नियमानुसार आपल्याला हे सगळं करावं लागेल. मातंग समाजाचे त्यांना नोटीस जिल्ह्यांना नोटीस किती दिवसापासून जाणार कुठं? प्लॉट जागा जरी देत नसतात बाजूला मग ह्यांचे वन्य प्राणी महत्वाचे आहेत का माणसं महत्वाचे? माणसं महत्वाचे आहेत. अहो एखादा माणूस मेला ना तर पुरायला जागा नाही राहणार, इतकी वाईट परिस्थिती. त्याच्यामुळं हे ठराव गावगावाला विनंती करून ठराव तुम्ही या ठिकाणी आला, सर्व परिस्थिती जाणून घेतली, तुम्हाला काय प्रथमदर्शनी या ठिकाणी समजलं आणि तुम्ही काय यावर त्याला किती मोठा गुंड केला, किती मोठा पैशावाला केला. आता त्याचं बघा 100 वर्षापासून ते इथं राहत होते, त्याचं घर पाडलं गेलं. मला वाटतं वन विभागाने नोटीस न देता ते घरं पाडलेली आहेत. तर हे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलंय, तर त्याचे उत्तर आम्हाला मिळाले तर बरं. अण्णा तुम्ही म्हणतात मीडियाने नाही, एवढा मोठा नाही ना तो, एवढा मोठा करून दाखवला बरं का. आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना, आता राहायला घरही नाही, काहीच नाही. बरं जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे. त्याच्यावरती 307 झालेला आहे, तो अटक झालेला आहे ते सगळं. परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे? त्याच्या घरच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का? पुनर्वसन करणं गरजेचं आहे. त्यांचं पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्यानं विचार करण्याचा प्रयत्न तिथल्या स्थानिकांना आम्ही सांगू. वन विभागाने ही तत्परता इथं दाखवली, अशी जिल्ह्यात दाखवणार आहे का वन विभाग? काय माहिती. दादा खिंडकर पण अटक. हॅलो सर, बोलू ना हॅलो. सर खूप मागं आलो सर, मागं आलो तरी सारखीच रेंज आहे सर. स्वतः जाऊन पोलीसला सरेंडर झाला, आपली फ्रेम खाली बघा, मागं आलो तरी सारखीच रेंज आहे. नसलेला गुन्हा त्याच्यावरती टाकलाय तरी सुद्धा तो स्वतः तिथं सरेंडर झाला पोलिसला जाऊन. चुकलं का दादा खिंडकरचं? 31/12चं एक प्रकरण आहे, पुढचं प्रकरण 22/1चं दाखव. आणि फिर्यादी काय म्हणतोय, मी फिर्याद दिली त्या दिवशी 22/1/2024 ह्या कालावधीत पहिलं 31/12/2023चं प्रकरण आहे. आणि नंतर 22/1/2000 कोणत्या दवाखान्यात तुमच्यावर ट्रीटमेंट केली तर म्हणतो दवाखानाच आठवत नाही, तरी सुद्धा 307 त्याच्यावरती दाखल करण्यात. अण्णा वन विभागाचे लोक आहेत ना, हे जवळपास गेली 10 ते 15 वर्षापासून यांनी तालुका टाकला केलाय. इतके बेसुमार बक्षी तोड ह्या संदर्भात काही कार्यवाही केली जात नाही. याबद्दल काय म्हणता तुम्ही? इथं 0% मला वाटतं शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्ष 0% आले. जेवढा बी पैसा वन खात्याचे लोक इथं खर्च करतायत त्याचं 0% सुद्धा काम बाहेर दिसत नाही. आणि आपलं हे लपवायसाठी हे असले काहीतरी जुने व्हिडिओ कोण काढतोय? वन विभागाने जी लवकर कारवाई केली ह्याच्यावर तुम्ही आवाज उचलला. कॉन्झर्वेशन ऍक्ट 1983 प्रमाणे हे कोणत्या कायद्याने केलं? 83च्या कायद्याने केलं, तर 83ला सुद्धा अमेंडमेंट आलेली.
त्या अमेंडमेंटचा यांनी विचार का केला नाही याचं घर पाडण्यापूर्वी? कारण हे जे अतिक्रमण आहे, जे घर आहे ते 60 वर्षापूर्वीचं आहे. चालू द्या. पण ते भरकटण्याचं काम चालू आहे असं वाटतं. त्यांची मेडिकलच्या बाबतीमध्ये त्यांचे सौभाग्यवती जे आहे त्यांच्या किडन्या फेल आहे. यापूर्वी ते 2 वेळा मला स्वतःला भेटले होते. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आणि आत्ताही मी आश्वासन दिलं आहे की ते ऑपरेशन आपण चॅरिटीमधनं त्या ठिकाणी करून देऊ. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आणि उर्वरित काही लागलं तर त्याचा खर्चसुद्धा माझ्या परीने मी झेलण्याचा प्रयत्न करेन. मात्र त्यांनी गाऱ्हाणं मांडलं होतं की मारहाण कशा पद्धतीने केली गेली हे अत्यंत चुकीचं होतं. अतिशय चुकीच्या पद्धतीने, कारण ते जे 2 मुलं आहेत ते लहान लहान त्यांचे वय 18 वर्षाच्या आतले आहे. परंतु काय आहे की हे सततच मला असं वाटतं की फिरतीवरती राहणारे आणि अज्ञानी लोक रानटीपणा अंगात असल्यामुळं हे प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. ओके. या ठिकाणी मारहाण झालेली आहे. खाली 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 त्यांचे जवळपास 7 ते 9 दातांना इजा झालेली आहे. ते बाजूला निघलेले आहेत. मुलाला पायाला लागलेला आहे आणि मुक्कामारसुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागलेले. ची फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात. ती फिर्याद रास्त आहे. त्या फिर्यादीवरती पोलीस काम करतायत आणि त्याला आता अटक केलेला आहे. मला पाणी थोडं असे सरकं ना, असं सगळेजण सरकं ना, असे आम्ही त्यासाठीच करायला लागलो. त्याच्यामुळे थोडं सरकं सगळ्याला दिसतंय. विषय ते माहिती आहे मला, म्हणून तुम्हाला म्हणलं थोडं सहकार्य करा. आम्ही रोज खाली बसा. चला हा थोडं गाडी सरका. कारण मी आता जाणारच म्हणतो, कारण एवढं रक्ताच्या गाठी निघत होते ना तोंडातून. काय म्हणतो फक्त आता हे काय करावं, जसं संतोष बाहेरचं झालं तसं आपलं झालेलं आहे. पण आपण कमीत कमी साहेबाला जाऊन सांगावं की SP साहेबाला की बघ कमीत कमी आता मी तर चाललो आहे, पण कमीत कमी माझ्या लेकरं बाळाची यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या, म्हणजे संरक्षण काहीतरी मिळेल बघ माझ्या लेकरं बाळाला. मी फक्त याच्याकरता SP ऑफिसला गेलं म्हणजे मी असं काही केस करायला याचे ही भानगड माझ्या डोक्यात. फक्त मी तर जगत नाही. मला तिथल्या लोकांनी सांगितलं साहेब असते म्हणजे बाबा तू जग रे बाबा हा कुठं, मग तुला काय करायची तिकडं पण तिथून पुढं मला फिरायला लागल्यामुळं मी एकदम कोमटच गेलो. कसं झालं मग काय आज तसेच मी SP साहेबांकडे गेलो आणि माझ्या लेकरांना संरक्षण द्या असे म्हटले.
आणि पत्र माझ्या पत्राचे वाट्याकडे कवा घेऊन जा. पत्राचं नाही, मी तुम्हाला स्पष्ट काय म्हणलं होतं, तुमचं जेवढे जमतं तेवढे पैसे आणा, बाकीचे राहिलेले मी मदत करतो, एवढं बोललो मी. उघड बोललो पाटील. मी नाही म्हणलो मग तुम्हाला त्यावेळेस हा म्हणतो तुम्ही देतो म्हणजे पत्र हा मी का नाही देतो असं परत म्हणतो. पळणारा माणूस काय स्वतःहून आम्ही 8 दिवस इथं घातले अजून झेंडे सगळे चालूच कंटिन्यू कॅमेरा पकडायला माणूस नाही, कोण पकडायला माणूस नाही, सगळं मलाच करायचं, गाडी पण मला खाणायची. तुम्ही आता लवकर बरे व्हा आणि त्या पेशंटच्या बाबतीत माझ्यावर सोपवा. मी ते चॅरिटीत घालतो आणि लागले तर पैसे स्वतः मी बाईट मिळाली पहिली बाईट. मी पहिल्या वेळेस म्हणलेलं आहे की तुम्हाला तुमच्यापर्यंत जेवढे जमल तेवढं करा, बाकीचे पैसे मी देतो एवढं म्हणतो. तिथं येऊन आम्हाला वावरात येऊन त्यांना थोडं जायचं सांगितलं, फक्त तेवढं येतो एवढं आणलं त्यांनी आम्हाला. आणि आमच्या अशी खोटे गुन्हे आम्ही काय आम्हाला सांगा, आम्ही त्याच्या काय चूक केली, आमच्या अशी खोटे गुन्हे टाकते. बाया माणसाचे काय सारखं माग थोडस उजड तुम्ही तिथून सांगितलं म्हणून ते थोडं दादा तुम्ही मागे सारखा ना, हो थोडं पाठी मागे सारखं माग सारखं काय काही मागकरी माणसं इकून पलीकडून माझा भारत भाऊ आहे आणि आमच्या दोघा असे आणि त्या बायाचा काही संबंध नाही. ते आम्हाला त्यांनी इथं शेतात मारता येतो तिथं आम्ही फक्त त्यांना एवढंच बोललो की बाबा आमच्या वावरात तुम्ही नका करू, कुठं कुठं करा तिकडे करा, कारण की आमच्या उद्याच्या आले बाबा तर आम्हाला इथं आम्ही खातो ते खायचो नाही, त्याच्यापर्यंत आमचं काही जात नाही. बरं आम्ही राहणारच राहतो, आम्हाला इथं गुंडागर्दी करून किंवा काही आम्हाला इथं अगोदर आम्ही एकदम भेद राहतो. आम्ही